स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. दररोज आपण एमपीएससीचे प्रश्न घेत असतो. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपला PYQ अपलोड होत असतो आणि त्या माध्यमातून आपण आतापर्यंत आयोगाने जे काही प्रश्न विचारले ते आपण घेत असतो. अशाच पद्धतीने पूर्ण सिरीज आहे. शॉर्ट व्हिडिओमधून सुद्धा आपण बरीच माहिती कव्हर केलेली आहे. प्रत्येक शॉर्ट व्हिडिओमधून एक प्रश्न असतो, तो आपण डिटेल पद्धतीने अनालिसिस करत असतो. त्या संबंधित विचारले गेलेले प्रश्न, त्याबद्दल माहिती सगळं आपण घेत असतो. तुम्ही पाहू शकता पूर्ण आपली सिरीजच आहे. तर आजचा जो आपला प्रश्न आहे वित्त आयोग आहे त्यावर आधारित आहे आणि वित्त आयोग यावर हमखास तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात. प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, बऱ्याच सरळ सेवा एक्झाम आहे त्यामध्ये प्रश्न विचारून झालेले आहेत. तर आपण अशी माहिती संपूर्ण अशी माहिती घेतलेली आहे जी आजपर्यंत विचारली गेलेली आहे. या व्यतिरिक्त या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न पडतात आणि कशा पद्धतीने अभ्यास असायला हवा हे सुद्धा माहिती समजेलच. आता वेळ न गमावता सुरुवात करूया. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सोबतच आपलं टेलिग्राम आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते सुद्धा जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. तर आजचा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्र गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न एकदम साधा सोपा आणि वन लाईनर आहे आणि टू लाईनर सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यामध्ये. परंतु जे काही बेसिक गोष्टी असतात त्या जर आपल्याला माहिती असल्या तर आपण एलिमिनेट करून प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. एलिमिनेशन कसं करायचं, ट्रिक्स, लॉजिक, सगळ्या गोष्टी कशा वापरायच्या हे सर्व मी शॉर्ट व्हिडिओतून सांगितलेले आहे. चला मग आजचा प्रश्न पाहू. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न आहे. ऑप्शन मध्ये दिलेला आहे डॉक्टर अरविंद पनगारिया, डॉक्टर CR रंगराजन, BK चौधरी आणि डॉक्टर विजय केळकर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर अरविंद पनगारिया. पर्टिक्युलरली आता 16वा वित्त आयोग आहे त्याबद्दल आपल्याला माहितीच पाहिजे. 15वा वित्त आयोग आहे त्याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे. आता डिटेल माहिती घेऊ. 16वा वित्त आयोग जर आपण बघितला तर यामध्ये याची स्थापना झाली आहे 31 डिसेंबर 2023 रोजी. कालावधी लक्षात ठेवा, स्थापना सुद्धा विचारली जाते बरं. कालावधी 26 ते 27 ते 2030 ते 31 5 वर्ष असणार आहे. याचे अध्यक्ष कोण आहे? अरविंद पनगारिया हे आहेत. आणि आता अध्यक्ष विचारलंय मागच्या प्रिलिम्स मध्ये 23-24च्या राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये तुम्हाला कुठेतरी त्यांचे सचिव आहेत, त्यांच्याबद्दल सदस्य आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न पाहायला मिळतात आणि मल्टी लाईनर प्रश्न होते ते. म्हणून याचे अध्यक्ष, सचिव वगैरे ते आणि सदस्य वगैरे आहेत ते सगळं माहिती पाहिजे. तर अध्यक्ष कोण आहे? अरविंद पनगारिया आहे 16व्या वित्त आयोगाचे. सचिव ऋत्विक रंजनम पांडे आहेत, हे सुद्धा माहिती पाहिजे. सदस्य याच्यामध्ये अजय नारायण झा पूर्ण वेळ, अॅनी जॉर्ज मॅथ्यू, डॉक्टर मनोज पांडा आणि सौम्या कांती घोष अर्धवेळ म्हणू शकता. म्हणजे पूर्ण वेळ जे सदस्य आहेत ते 3: अजय नारायण झा, आणि जॉर्ज मॅथ्यू, डॉक्टर मनोज पांडा आणि सौम्या कांती घोष ह्या अर्धवेळ सदस्य. सदस्य अध्यक्ष नाही बदलणार, पण सदस्य त्यामधले एक्सचेंज होऊ शकतात किंवा त्यांना इतर ड्युटी जर मिळाली तर ते इथे त्यांच्या ठिकाणी दुसरे सुद्धा सदस्य येऊ शकतात. तर आता बघा, हे तुम्हाला समजलंय 16व्या वित्त आयोगाबद्दल. 15वा वित्त आयोग होता त्यावर प्रश्न विचारले होते. जसं अरविंद मेहता त्यावेळेस सचिव, NK सिंग त्याचे अध्यक्ष होते, अरविंद मेहता त्याचे सचिव होते. त्याच्यामध्ये अजय नारायण झा, अनुप सिंग, अशोक लाहिरी, रमेश चंद्र हे जे होते त्याच्यामध्ये सदस्य होते. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, राज्यांना करांमधील जो काही वाटा आहे 41% वाटा देण्याची शिफारस 15व्या वित्त आयोगाने केली होती. ज्या काही प्रमुख शिफारशी आहेत त्यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्या आपण घेतलेल्याच आहेत. आतापर्यंत कसे प्रश्न पडलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहेच. आता वित्त आयोग आहे, वित्त आयोगासाठी कुठली घटनात्मक तरतूद आहे का? हो, तर कोणती अनुच्छेद त्याच्याशी संबंधित आहे किंवा कलम, तर 280 हे लक्षात ठेवा. राष्ट्रपती दर 5 वर्षांनी किंवा त्या आधी आवश्यक वाटल्यास वित्त आयोगाची स्थापना करतात. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. कोण करतात? राष्ट्रपती करतात. त्याचं स्वरूप आहे की हे घटनात्मक, कॉन्स्टिट्यूशनल आणि अर्धन्यायिक संस्था आहे. नेमणूक याचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक जी आहे ते राष्ट्रपती करतात. याची रचना आणि पात्रता जर आपण बघितले तर 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात, एकूण 5 व्यक्ती. पात्रता जर आपण बघितली तर सदस्यांची पात्रता ठरवण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला आहे. वित्त आयोग कायदा 1951 नुसार अध्यक्ष जे असतात ते सार्वजनिक जीवनातील दांडगा अनुभव असलेले व्यक्ती असतात. सदस्य जे असतात ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश किंवा तशी पात्रता असलेले, सरकारी वित्त किंवा लेखा विषयाचे ज्ञान असलेले, अर्थशास्त्राचे विशेष ज्ञान असलेले व्यक्ती असतात. हे समजलं तुम्हाला? आता हे कोणाबद्दल सांगितलंय? तर जो काही राष्ट्रीय वित्त आयोग आहे त्याबद्दल. अशाच पद्धतीने राज्य वित्त आयोग सुद्धा असतो. मग राज्य वित्त आयोगाच्या साठी कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे? ती पण एक घटनात्मक संस्था आहे.
त्यासाठी 243I आणि 243Y यानुसार तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. 243I नुसार ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्थितीवर राज्यपाल दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना करतात. तर कलम 243Y नुसार नगरपालिकांसाठी राज्य वित्त आयोगाची तरतूद केली जाते. महाराष्ट्राच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? सतीश मराठे हे होते, हे माहिती पाहिजे, किंवा हे आहेत हे माहिती पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये सध्या कोणता वित्त आयोग आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सर्च करून सांगायचं आहे. सर्च करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता महत्वाच्या ज्या काही शिफारशी आहेत त्यावर प्रिलिम्सला मेन्सला प्रश्न पडलेले आहेत, त्या सगळ्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बऱ्याच वेळा काय होते की पहिले वित्त आयोग आहेत त्याचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारला जातो. तर के.सी. नियोगी होते यांच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. म्हणजे काही महत्वाचे जे काही अध्यक्ष आहेत त्यावर आजही जोड्या लावा यासाठी प्रश्न विचारला जातो. तर माहिती पाहिजे, पहिला जो वित्त आयोग होता त्याचे अध्यक्ष के.सी. नियोगी हे होते आणि 1951 मध्ये स्थापन करण्यात आला होता. 10वा वित्त आयोग आहे त्याचे के.सी. पंत होते. याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात आणि यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने पहिल्यांदा केंद्राच्या एकूण कर उत्पन्नातून वाटा देण्याची शिफारस केली होती. हा सुद्धा प्रश्न विचारलाय. 13वा वित्त आयोग आहे, विजय केळकर त्याचे अध्यक्ष होते आणि पहिल्यांदा जीएसटी लागू करण्याबाबत आणि राज्यांच्या वित्तीय शिस्तीवर म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आपण असं म्हणतो त्यांनी त्यावर भर दिला. आणि हे सुद्धा माहिती पाहिजे, विजय केळकर खूप वेळा विचारून झालेला आहे. जीएसटी बद्दल तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे, एक एक करत आपण सगळे टॉपिक घेणारच आहोत. ठीक आहे. आता 14वा वित्त आयोग आहे, हे सुद्धा माहिती पाहिजे. वाय.व्ही. रेड्डी यांच्या शिफारशीनुसार राज्यांचा केंद्रीय करातील हिस्सा 32 वरून थेट 42% करण्यात आला. हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. यामध्ये मेन्स मध्ये खूप वेळा प्रश्न विचारलाय. 14वा वित्त आयोग, वाय.व्ही. रेड्डी त्याचे अध्यक्ष आणि राज्यांचा केंद्रीय करातील हिस्सा 32 वरून थेट 42 10% वाढवला होता यांनी. त्याच्यानंतर 14वा वित्त आयोगाचे निकष असे होते की आयोगाने लोकसंख्येसाठी 1971च्या जनगणनेच्या 90% तर 2011च्या जनगणनेच्या 10% भार दिला होता. हा सुद्धा विचारला जातो. आणि त्याच्यानंतर 15वा वित्त आयोग त्याचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? एन.के. सिंग होते. यांच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलाय. आता यांनी काय केलं होतं, 41 म्हणजे एकूण करापैकी राज्यांना 41% वाटा देण्याची शिफारस केली होती. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे तर 14व्या वित्त आयोगाने 32 वरून 42 केला, मग 15व्या वित्त आयोगाने 1% कपात केली. 1% कपात का केली? कारण जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेमुळे 1% कपात करण्यात आली होती. त्याच्यानंतर 15व्या आयोगाचे लोकसंख्या निकष जर आपण बघितले तर या आयोगाने केवळ 2011ची जनगणना वापरली असून 1971ची जनगणना पूर्णपणे वगळली आहे. हा सुद्धा महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि 15व्या वित्त आयोगाने राज्याच्या भौगोलिक क्षेत्रफळाला 15% भार दिला आहे, हे सुद्धा माहिती पाहिजे. लोकसंख्या शास्त्रीय कामगिरी म्हणजे डेमोग्राफिक परफॉर्मन्स, ज्या राज्यांनी प्रजनन दर कमी करून लोकसंख्या नियंत्रण केले त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 15व्या वित्त आयोगाने 12.5% भार दिला आहे. हा सुद्धा प्रश्न विचारू शकतो आयोग. त्याच्यानंतर आरोग्य अनुदान, 15व्या वित्त आयोगाने पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांना आरोग्य क्षेत्रासाठी विशेष अनुदान देण्याची शिफारस केली. सहकारी संघराज्य वित्त आयोगाच्या शिफारशीमुळे राज्यांना जो काही अटीत निधी मिळत होता तो वाढला, त्याच्यामुळे सहकारी संघराज्य सुद्धा बळकट झालाय. आणि आता 16वा वित्त आयोग तुम्हाला डिटेल पद्धतीने सांगितलाच आहे की 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगारिया हे आहेत आणि हा एप्रिल 2026 पासून याच्या शिफारशी पुढील 5 वर्षासाठी लागू होणार आहे. अशा पद्धतीने वित्त आयोगाबद्दल संपूर्ण परीक्षाभिमुख जी काही माहिती आहे ती आपण कव्हर केलेली आहे. जी माहिती मी तुम्हाला सांगितली यावर हमखास प्रश्न पडलेले आहेत आणि समोर सुद्धा पडू शकतात. एवढीच माहिती तुम्हाला वित्त आयोगाबद्दल असेल तर तुम्ही स्किप करून प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दररोज आपण अशाच पद्धतीने PYQ अपलोड करणार आहोत, लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.